सनातन संस्कृतीत प्रत्येक सण साजरा करताना त्यामागे आध्यात्मिक आणि पाठोपाठ सायन्स सुद्धा दडलेलं आहे. त्यातलंच एक आहे महाशिवरात्री. शिव-पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून आपण महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी करतो. 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच पहिल्यांदा झाले होते. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष महादेवाने महाशिवरात्रीच्या दिवशीच प्राशन केले होते. आणि अजून एक आध्यात्मिक कारण म्हणजे शिवतांडव नृत्य महादेवाने पहिल्यांदा महाशिवरात्रीच्या दिवशी केले होते. ही तर झाली आध्यात्मिक कारण, पण यामागील दडलेले सायन्स देखील आज आपण जाणून घेऊया. महाशिवरात्रीला घरोघरी आणि मंदिरात जागरण केलं जातं. यामागे सायन्स म्हणजे आपण राहतो उत्तर गोलार्धात म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर. तर महाशिवरात्रीला ग्रहांची अशी स्थिती असते की पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात नैसर्गिकरित्या ऊर्जेचा प्रवाह खालून वरच्या दिशेने वाहू लागतो. या नैसर्गिक ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी पाठीचा कणा ताठ ठेवून म्हणजे तुमचा स्पाइन हा ताठ असला पाहिजे. पाठीचा कणा ताठ ठेवून जागरण केल्यामुळे नर्वस सिस्टम स्ट्रॉंग होते आणि यामुळे मानसिक तणाव कमी होतो, मानसिक स्थिरता देखील प्राप्त होते. रात्रीचे 4ही प्रहरात शिव आराधना करून जागरण केले जाते. अजून एक कारण म्हणजे व्हायब्रेशनल इम्पॅक्ट. महाशिवरात्रीला केला जाणाऱ्या ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय जपामुळे ज्या लहरी उत्पन्न होतात त्यामुळे मनातली निगेटिव्हिटी दूर होते, पॉझिटिव्हिटी मनात तयार होते आणि चित्त एकाग्र राहण्यास मदत होते. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. हरे कृष्ण.